नमस्ते, मी ऋषाली पठारे. कबीर अँड ऋषाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे आणि संडे स्पेशल ब्लॉग म्हटला तर कुठेतरी फिरायला गेलंच पाहिजे ना. आम्ही आलो आहो पुण्यामध्ये विमाननगरमध्ये आयकिया स्टोअरमध्ये. चला मग बघूया आज आपण काय काय बघत आहोत. 12 मार्चला याची ओपनिंग झाली आहे आणि आम्ही यायला खूप लेट केलं आहो कारण वेळच भेटत नव्हता. पण खरंच इथं आल्यानंतर कबीरनी एक एक गोष्ट हा असा चेक करून बघतोय आणि खरंच खूप असं वेगवेगळं आणि एकदम असं वाटत नव्हतं की आपण इंडियामध्ये आहो. कारण सगळ्या गोष्टी कशा ऑर्गनाईज करायच्या आहे आणि कशाचा कसा उपयोग करायचा इथे सगळं असं म्हणजे बारीक बारीक कोपऱ्यामध्ये पण आपण कसं काय ठेवू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो ते सगळं त्यांनी इतकं छान दाखवलं आहे. आणि खरंच तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या. आणि इथे खूप गोष्टी अशा खूप सस्त्या होत्या आणि मला तर खूप आवडलं आहे. तुम्ही पण बघू शकतात की सगळ्या गोष्टींचे वेगवेगळे प्रकार आहे आणि तुम्ही तुमच्या किचनचं बॅकग्राऊंड, किचनची जागा, किचन कसं ठेवायचं, किचनमध्ये काय काय गोष्टी पाहिजे आहे त्या सगळ्या त्यांनी बारीक यांनी दाखवल्या आहे. आणि माझा मुलगा तर खूप मजा घेत घेत सगळ्या गोष्टी बघत होता आणि खरंच म्हणजे सगळं असं मॉडेल किचन कसं असतं ते सगळं त्यांनी तिथे दाखवलं होतं. आणि इथे आमचा कबीर लागला आहे काम करायला कारण त्यांनी म्हणजे कोणतीच गोष्ट नाही जी इथे भेटत नाही. फक्त तुमचं प्लॅनिंग पाहिजे, तुमचं म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे ते डोक्यात पाहिजे आहे म्हणजे सगळं तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. बायकांना तर काय नवीन नवीन किचन आणि घरातलं सामान छान भेटलं आणि कसं ठेवायचं याची एक आयडिया अजून तिथे गेल्यानंतर भेटली म्हणजे बायका तर खुशच. आणि खरंच हा संडे खूप छान होता कारण खूप नवीन नवीन गोष्टी दिसल्या पण आणि भरपूर गोष्टी कळाल्या की कशा काय असतात. इथे माझ्या नवरोबाला त्याच्या जर्मनीच्या आठवणी येत होत्या आणि जर्मनीमधल्या एक एक गोष्ट तो मला सांगत होता. आणि पुढे मागे माझ्या बहिणीचं लग्न आहेच म्हटलं तिला काय गिफ्ट द्यायचं ते पण इथे आम्ही ठरवलं आहे आणि ते पण त्यांनीच मला सजेस्ट केलं आहे की आपण तिच्या लग्नाला काय देऊया. आणि खरंच इथे सगळा असा सेट होता आणि मला सगळ्यात जास्त हा मिरर खूप आवडला आणि खरंच खूप छान वाटत होता. आणि अशा खूप म्हणजे खूपच मला तो असं वेगळा वाटला. आणि तुम्ही बघू शकतात की इथे छान बेडरूमचं त्यांनी असं छान केलं आहे की आपण बेडरूममध्ये छोट्या जागेमध्ये किती छान बेडरूम आपण ऑर्गनाईज करू शकतो. आणि त्याची प्राईस पण इथे दिली होती. आणि इथे पिलो, इथे जो लॅम्प होता तो पण आम्हाला खूप आवडला होता. आणि सगळ्याच गोष्टी अशा वेगवेगळ्या बघायला कबीर पण खूप एन्जॉय करत होता कारण मुलांचं असं असतं ना कुठे गेल्यानंतर अर्धा एक तास झाला की बोर होऊन जातात पण तो इथे ईच अँड एव्हरी गोष्टी अशा बघत होता आणि त्याला पण खूप छान वाटत होतं. इथे छोट्या मुलांसाठी हे बेड होते आणि इथे ही चेअर तर खूपच छान होती. आमचा पिलू खूप मजा घेत होता याची. खरंच म्हणजे मयूर आहे ना एक एक गोष्ट अशी शोधून काढतो ना की जी कबीरसाठी खूप अशी छान असते आणि कबीर आणि मी त्याच्याकडून खूप छान गोष्टी शिकत असतो. आणि हा बेड तुम्ही बघतच असाल खास मुलांसाठी होता. आम्ही इथे शॉपिंग करण्यासाठी आलो नव्हतो, फक्त बघायला आलो होतो की काय आहे. पण इथे आम्हाला एक गोष्ट खूप आवडली आहे. शेवटी आम्ही सांगू की आम्ही इथून काय शॉपिंग केली आहे. आणि इथे आमचा मुलगा काही ऐकत नव्हता. आमचं पिलू आहे ना एक एक गोष्ट अशी चेक करत होता ना की असं वाटतं की खरंच याचं डोकं किती हुशार आहे बघा. म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघू शकता तो किती त्या गोष्टी बघतोय. आणि मला पण माहीत नव्हतं की हा टेबल खाली वर होतोय आणि त्यांनी सगळ्या गोष्टी अशा बारीक बारीक यांनी बघितल्या आहे. आणि काय घ्यायचं आहे काय किचनमधलं सामान बघूया. आणि इथून पण आपण एक गोष्ट घेतली आहे छोटीशी. आणि खरंच म्हणजे किती गोष्टी असतात ना ज्या आपल्याला घ्यायच्या असतात आणि ते आपल्या लक्षातच नसतात. इथून मी हा स्टँड पण घेतला आहे मोबाईल ठेवण्यासाठी कारण किचनमध्ये काम करता करता मला मोबाईल हा लागतोच म्हणून छान स्टँड घेतला आहे. इथं किचनचे भरपूर असं सामान होतं पण हे सामान किती यूज करायचं आहे हे आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजे दिसतंय म्हणून फक्त घ्यायचं असं नको आहे. ते तसं होतं लेडीजचं म्हणजे गेल्यानंतर असं वाटतं काय घेऊ काय नाही
पण थोडंफार आपण बजेट ठरूनच गेलं पाहिजे. प्राईस खूप कमी आहे, मी मान्य करते, पण नको तो पसारा नको आहे घरामध्ये. आमचा इतका वेळ इथे गेला आहे, पण वाटतच नाही आम्ही किती वाजता आलो आणि किती रात्र झाली होती आम्हाला. आणि हा खास ब्लॉग तुमच्यासाठी आहे, कारण आपल्या पुण्यामध्ये हे स्टोर आला आहे, तर नक्की तुम्ही जाऊन व्हिजिट करा. आणि खूप असं आपण जेव्हा नवीन घर घेतो, खूप गोष्टी असतात आपल्या डोक्यात की हे घ्यायचं ते घ्यायचं, पण त्या गोष्टी आपण वेगवेगळ्या दुकानात जाण्यापेक्षा इथेच आपल्याला सगळं भेटणार आहे. आणि इथे मला हे काचेचे सेट पण खूप आवडले होते, पण मयूरने मला घेऊन दिले नाही, बोलला की आपण नंतर घेऊया. आणि इथे चादर पण खूप छान होती, पिलो कवर खूप छान होते, म्हणजे जे इंस्टाला मी बघायचे ना त्याच्यापेक्षा मला छान वाटले. नक्कीच मी घेऊन जाणार आहे इथून. आणि इथे सगळ्या गोष्टींची क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे आणि प्राईस व्हॅल्यू पण खूप कमी होती. आणि काय म्हणजे असं झालं ना की काय घ्यायचं आणि काय नाही. इथे हे भरपूर अशा गोष्टी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, वेगवेगळ्या कलरमध्ये, आणि खरंच तिथे खूप फ्रेश वाटत होतं. आणि आम्हाला तर झाडांची आवड आहेच, आणि इथे झाडं पण खूप छान छान होते. मी काही परचेस केले नाही झाडं, कारण म्हटलं की बघूया, आम्ही फक्त आत्ता बघायलाच आलो होतो. आणि सगळ्यात जास्त मला जे आवडलं असेल तो म्हणजे हा लॅम्प, आणि तो फायनली मी घेणारच आहे. त्याची प्राईस खूप जास्त होती, पण मयूरला कन्व्हिन्स केलं आहे. नक्कीच मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच, जेव्हा केव्हा घेईन तेव्हा, की किती छान आहे. आणि इथून आम्ही पास्ता परचेस केला होता, कारण पास्ता कबीरला भरपूर आवडतो, आणि चॉकलेट बाकीच्या गोष्टी होत्या तिथे. आणि चला मग आता आमची शॉपिंग तर झाली आहे, बघूया आपण काय घेतलं आहे. बघण्यासाठी आलो आहो आणि काही गोष्टी आम्ही घेतल्या आहे. त्याच्यातून हा स्पेशल आमचा चिनू घेतला आहे आम्ही. चिनू पुनू काय कबीरने ते नाव ठेवलं आहे, आणि खरंच खूप गोड वाटत होता हा. आणि फायनली आता आम्ही चाललो आहो आमच्या घरी. आणि खास हे फोटो तुमच्यासाठी. तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की जा, वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथे, आणि घरासाठी खूप छान फर्निचर सामान सगळं आहे. बघा, तुम्हाला आवडलं तर नक्की व्हिजिट करा. शेवटी आपल्या पुण्यात आलं आहे, आणि पुणे म्हटल्यानंतर काही गोष्टच नसते, पुणे तिथे काय होणे. चला मग सांगा तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला आहे. आणि खास तुमच्यासाठी हे खास मी फोटो टाकत आहे, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी आवडल्या असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा. चला, बाय बाय, थँक्यू.